कधी कधी निघतं ना हा बाहेर. ते आणि ते ऍक्च्युली ही पडद्यामागची गोष्ट आहे ना, ही माणसाला प्रचंड त्रास देते. की तुम्ही 1,00,000 लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतायत, वाजवते शिट्ट्या वाजवतायत आणि पण आपलं तुम्ही नसतं. एकटेत. तुम्ही पण आई होणार आहेत. बरोबर. जर तुमचा मुलगा उद्या चालून 20 वर्षानंतर की आई तू अशी जीप काढत होती, तू अशी ब्लाऊज काढत होती, हे का ग करत होती, तर तू उत्तर काय देणार? हां. तू बाई आहे तर आई होणारच, बरोबर. तू लग्न करणारच. हा हे व्हिडिओ बघून लग्न कोण करणार का नाही हे तर माहिती नाही, पण तुझा मुलगा किंवा मुलगी तुला हे प्रश्न नक्की विचारणार. काय काय अनुभव आलेत आजपर्यंत? घाण खूप, म्हणजे ड्रिंक करणारा माणूस समोर येतो, काहीतरी ऍक्शन करून जातो, वाकडं तरी बोट अश्लील, करून जाणार, असं पप्पी तरी देऊन जाणार, हम्म. म्हणजे ते काही इज्जतच नाही देत, खरंच नाही देत. म्हणलं पैसे उधळायची तुमची परंपरा आहे, मला पहिले सांगायचं होतं, शोच केला नसता ना मी. तुम्ही मला आता सांगतायत म्हटलं. तिथून अक्षरशः 15 लोक जे पळत आले होते माझ्याकडे, 15-20 जण जी पब्लिक होती समोरची नाही का, त्याच्यानंतर लाखो पब्लिक होती, पण 15 जे माणसं समोर होते तिथून पळत आले ते मुलं जे ड्रिंक करून होते. अक्षरशः ना माझा स्टेज तुटला. हो, माझा स्टेज तुटला आणि जे 4-5 जे मुलं होते माझ्या साईटला, जे माझ्याकडनं होते, आणि 2-3 मुली जे मेकअप काढत होत्या, त्यांच्या अंगावरती अख्खा स्टेज पडला होता. आणि जे मी होते तेव्हा मला असं ओढून साईटला केलं नाही का, मी पडेल म्हणून मला कव्हर केलं. माझ्या मुलीच्या अंगावरती 3 मुलं पडलेत धपाधप. तिचा एकीचा मनका गेला, हो, एकीच्या गुडघ्यावरती एक माणूस पडला. ती ओरडून, म्हणजे तिचा आवाजच निघत नव्हता अक्षरशः बाहेर. तिथून मग मी जे पळत आले, माझी नऊवार साडी होती, माझे घुंगरं, मला पळता पण येत नव्हतं अक्षरशः. म्हणजे ती पब्लिक तर अशी घाण एक, की मला अक्षरशः मुलींना जसं होतं तसं गाडीत कोंबून मला पळायची गरज आली. तर डीजे शोला पण मी खूप नर्वस होते की मी काय करणार, ह्या मुली तर असा नंगानाच करतात, मग मला पण तेच करायचंय का. मी प्रत्येकीचे व्हिडिओ बघत होते, ही काय करते, ही इकडे जाते, ही इकडे पप्पी देते, होट करते, मला तसं होतच नाही. मग सिरियसलीच होत नाही हे. म्हणजे हे तसे कपडे काढून हे करणं, म्हणजे मी हायटेड आहे, ह्यांच्यासारखी बुटकी पटकी नाही, हायटेड आहे, ते मी पूर्णपणे स्क्रीनवर दिसते. हेच जर माझ्या आईने जर व्हिडिओ बघितला तर चपलीनं मार की तू हे करत काय होते, मग तुझ्यातून तिच्यात फरक काय राहिला. तिथं पहिली बैठक चालायची की पारंपरिक लावणी असेल, हिंदी गाणे वगैरे होत नाही तिथं, एकदम साडीवरती, आणि डिस्टन्स खूप असतो, 4-5 जे असतात प्रेक्षक बघायला येतात तेव्हा. आणि आता काय झालं, आता ते पण डीजे मध्ये हे झालं. हो, डीजे मध्ये, की आता इकडं कोणी जात नाही. जे लाईव्ह कार्यक्रम जिथं असतात, जे लाईव्ह बैठकी असतात, तिथं एवढे जात नाही. आता जातात डीजे शो कडे. जिथं डीजे बारी चालू असेल तिथं पब्लिक जाणार, चांगले चांगले वगैरे नाही का. मग ह्या मुलींवरती पण ते प्रभाव आलेला आहे की हे चुकीच्या, डीजेला एवढं मान्यता आलेली आहे या गोष्टीला की लाईव्ह कार्यक्रम जास्त चालत नाही, कमी चालतात. त्याच्यामुळे ज्या मुली आहेत, ज्या वर्षानुवर्ष घर सोडून त्या थिएटरला असतात, कला केंद्रामध्ये नाही का, ते त्यांचे, म्हणजे त्यांचं पण हे म्हणणं असते की आता जशी मी म्हणते की मी माझी कला जपणार, तशी त्या मुली म्हणतात की आम्ही लाईव्ह शो सोडणार नाही. डीजे करतात ना, करू द्या, भरपूर ठिकाणी आहेत, आता नाव पण तुम्हाला माहिती असतील. पण आता थिएटर जिथं आहे, आता आर्यभूषण थिएटर आहे, जे 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सणसवाडी आहे, चौफुल आहे, मोडलीम आहे. मोडलीमचं माहेर घर म्हणजे कला केंद्रामध्ये पहिलं माहेर घर. मोडलीम मधून भरपूर कलाकार आलेले आहेत, तर तिथे पण प्रभाव आहे थोडाफार. त्याच्यामुळे बदलायला पाहिजे त्यांनी, त्याच्यानंतर त्यांच्यानंतर मुली बदलतील. म्हणजे ती आहे, ती करते, ती एवढी गेली, याच्यात वाईट नाही म्हणत मी, पण ती जे करून गेली ना ते वाईट आहे. प्रत्येक अदाकारी करतोय, ही अदाकारी आत्ताच्या डीजे शो मध्ये नसते. डीजे शो मध्ये हे पाणी ओत, हे ओत, पाणी असं ओतून आपलं म्हणतो आता सचिन दादांच्या शब्दांमध्ये ते ढुंगन स्टार जे आहे ते बॅक साईड दाखवायचे, हे असं, म्हणजे ते म्हणतात ना फोटो काढताना आपण पोज दाखवतो, हे तसे विषय झालेले आहेत. बरोबर. लावणी म्हणजे नाहीये. मुलगी आहे, मुलीची इज्जत आपणच जपली पाहिजे. आपली लाख मोलाची इज्जत 4 मिऱ्यामध्ये, आपण म्हणतो ना 7 मिऱ्यांमध्ये झाकलेली असते, ती इज्जत तुम्ही अशी कवडी मोलामध्ये ओपन करू नका. आपण आपल्या शरीरातून एक जीव निर्माण करतोय, बरोबर, हे आपलं कोट्याधीश आहे, हे आपण उगाच विकतोय 1.5 लाख 2 लाख. बाई पण आई पण सोपं नाही. हॉटेल दिल्याच्या नंतर आम्ही जेवत बसलोय, एक माणूस ड्रिंक केला, 15 माणसं त्याच्यासोबत, आम्ही 10 लेडीज,
आणि माझे बाउन्सर माझ्यासोबत 2च असतात आणि पार्टीवाल्यांचे 10 असतात. तर माझ्यासोबत 2च बाउन्सर होते आणि त्याने वरतून आवाज करून बिस्लरी वरतून फेकली. ती जशी बिस्लरी फेकली ती माझ्या मुलीच्या ताटात येऊन पडली आणि ते पूर्ण जेवण तिच्या अंगावरची गरम गरम जेवण होतं आणि पूर्ण जेवण तिच्या असं उडलं. मी नाचतीये आणि ड्रिंक करून म्हणून त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं नसेल आणि पोलीस होते. तिथून खालून आला आणि मला काहीतरी घाण ऍक्शन केली. 1 नाही 2 3 वेळेस केली. आणि नंतर मी माईक घेऊन त्याला बोलले की म्हटलं तुमच्या गावात जर ही परंपरा असेल तर ह्या गावात परत कुठल्या कलाकाराला बोलू नका म्हटलं. हे असं आता शेवटच्या माझ्या शोला झालेलं की तुझ्यावरती पैसे उधळत होते नाही का, तू नाचत होती, ते तुला असं वाटलं नाही का की तू बंद करावं. म्हणलं मी बोलून उपयोगच नव्हता. मी बोलले की हे बंद करा, हे जर व्हिडिओ व्हायरल झाले तर मला बॅन करण्यात येईल. आमचा गंधर्व परिवार जो आहे त्यांची मी रिस्पेक्ट करते. ते मला विचारतील की अरे तू हे डान्स बार सारखी काय करतेस. म्हणजे तिथं अक्षरशः पैसे उधळत होते. 100-100च्या नोटा होत्या, 500च्या नोटा होत्या. आणि मी माझ्या बॉडीगार्डला म्हणलं हे लवकर उचला, हे व्हिडिओ मध्ये व्हायरल नाही व्हाव्यात. तर हे व्हिडिओ ट्रोल झाला की तुमचे बॉडीगार्ड पैसे उचलतायत. पैसे नव्हते उचलत, ते तिथनं साफ करत होते की हे व्हिडिओ मध्ये नाही यायला पाहिजे. पोस्ट केलेत. त्याच्यानंतर जे आम्हाला मेसेज आलेत, काही चुकीचे मेसेज आले की तू जे करते ती नाटक करते, तू माफी मागून परत तू हेच करणार आहे, की तुझ्या अकाउंटला जे तुझे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ कसे काय आहे, मग तू हे व्हिडिओ डिलीट कर. जे आता विठाबाई नारायणकर होत्या आहेच म्हणणार मी, त्या गेल्याच नाही, ते माझ्यात खरंच जिवंत आहे. हो खरंच आहे. कारण की मी मातंग समाजाचे, ते पण मातंग समाजाच्याच आहेत. आणि जी ती कला जपली, मी एवढी जपली नाही मान्य, पण मी याच्यानंतर जपणार. मी त्यांच्या एवढं नाव करणार का नाही माहिती नाही, पण मी त्यांच्या पावलावरती पाऊल देणार हळूहळू का होईना. तर मला हेच म्हणायचंय की उद्या चालून माझ्या मुलाने जर विचारलं की तू काय करत होती, तर मला प्राऊड फील करून तिला सांगण्यात येईल की मी एक कलाकार होते, मी लावणीच करत होते. माणसं त्या मुलीजवळ जाणार, त्या मुलीला जवळ घेऊन डान्स करणार, या तिच्या कमरेमध्ये हात टाकणार, ते अश्लील प्रकार त्या डीजे साऊंड बारीमध्ये चालू असते. जे कला केंद्र म्हणजे लाईव्ह जे कार्यक्रम असतात, जे पेटीवरती ढोलकवरती, तिथं कुठलाच माणूस त्या मुलीपर्यंत येत. जरी मी पाटील असेल तरी पाटील लावायला मला लाज वाटली पाहिजे की मी पाटील लावणं कितपर्यंत योग्य आहे. कारण की पाटलाचं नाव हे खूप मोठे पहिलेपासून. बरोबर आहे. पाटील आला, हा गावाचा पाटील आहे, बरोबर आहे ना. मग ते नाचणाऱ्या पोरीनं जी स्टेजवर नाचते ना, तिनं पाटील लावू नये. कुणी पण पाटील असो, तिनं ओरिजिनल पाटील असेल तरी लावू नये. कुठलीच चौकात नाचत नाही, लग्नात पण नाचत नाही. आपल्या घरचं लग्न असू द्या आणि ते पाटलांचं लग्न असू द्या, तिला जर आपण म्हणलं ना ताई नाच, नाही म्हणते, डोक्यावरती पदर घेते. अगदी पूर्वीची पाटलीन बाई तुम्ही बघा, आजीबाई, तिला फोटो जर काढायचा म्हणलं ना आजी फोटो, तर ती पहिले पदर घेते. पावसामध्ये पाणी तर कळत नव्हतं, पण मी रडत ते गाणं करत होते. हो, मी रडत होते, ते गाणं करत होते किंवा पाठ हे करून अश्रू पण पुसत होते. आणि त्याच्यानंतर मला वन्स मोर काय ते देवाची म्हणतात ना, वन्स मोर हवायच तिचा वन्स मोर. सरांनी जसं तुम्ही आता हात केला तसं दोन्ही हात डोक्याला लावले. मी पण गप बसले. मला ते रडणं पण आवडत नव्हतं, कारण की माझा बाप गेला, मामा म्हणजे बापच होता. ते वन्स मोर, पहिला वन्स मोर, दुसरा वन्स मोर, अक्षरशः मी 3 वन्स मोर घेतले. हे भरपूर सगळेच विरोधात जाणार माझ्या आता. अच्छा. हो, कारण की हे जे पॉडकास्ट बघतील की हे पाटील आलेत, मुंबईकर, पुणे, आणि हे सगळ्या माझ्या जवळच्याच आहेत. ओके. हो, म्हणजे आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असतो. म्हणजे मला मुली कमी असेल तर मी त्यांना कॉल करते, त्यांना जर काय असेल तर ते मला कॉल करतात. हे आता आणि आता हे जे मी आहे ना, हे 100 जणी एकीकडे आहेत आणि मी एकटी वन साइड आहे. आम्ही असे होतो ना, कारण की तिला बाबा एवढी संधी भेटली, मग आपल्याला पण भेटेल. मग तिला रितेश सरांनी कॉल केला असेल, त्यांच्या चॅनलवाल्यांनी कॉल केला असेल की तुम्हाला बिग बॉस मध्ये यायचंय, मग आपल्याला पण असा फोन येऊ शकतो, मग आपण पण हिच्यासारखंच करावं. तर ती पदर काढते, ती काय दाखवते, ती थोबाड दाखवत नसते, ती फक्त ती अशी दाखवलेली आहे लावणी कलाकार आहे, आणि ती वरती आलेली आहे, ती एक लावणी कलाकार जिवंत झालेली, हे ती तिचं स्वरूप दाखवते. ह्या मुली काय करतात,
त्यांना असं वाटतं की आपण आपला चेहरा झाकतोय. हे चेहरा झाकत नसतो, ते लावणीचं एक रूप घेतलेलं आहे ते. आणि त्याच्यानंतर तिने ओपन झालेली आहे. तिथे जे महिला होत्या ना, त्या माझ्यासोबत एक मॉमेडियन मुलगी होती, तिने म्हणजे बुरका वगैरे पण घातलेला होता. ती माझ्यापाशी येऊन फोटो सेल्फी काढून गेली. प्लस ती तिचा चेहरा दाखवू शकत नव्हती, पण तिने तिच्या आयडीला टाकला. माझ्याकडे पण फोटो आहे. मी तिला विचारलं, म्हटलं तू चेहरा पण नाही दाखवणार आणि सेल्फी? तर म्हणली पहिल्यांदा अशी कलाकार बघितली की ती डीजे शोला एकदम व्यवस्थित नाचली. तुम्हाला सगळ्यात त्रास झालेली गोष्ट कोणती? सगळेच होत आहेत. एक गोष्ट असेल तर सांगायची ना तुम्हाला. सगळेच होत आहेत. काय फेस करू? एक मुलगी आहे, म्हणजे कोण कमेंट येतात, छान दिसते, सुंदर दिसते, आणि मुलगी म्हणून काय गोष्टी फेस असेल हे मी तुम्हाला ऑन कॅमेरा कशा सांगू शकत नाही. किती फेस करत असेल हे मला माहिती. काय करावं लागतं. असं वाटतं की आपण पण, माझे जे आईचं स्वप्न आहे की पुण्यामध्ये आपलं स्वतःचं घर असावं, या स्वतःची गाडी असावी, या स्वतःचं काहीतरी असावं. हे माझ्या आत्ता होत नाही. का होत नाही? कारण की एवढी प्रसिद्धी नाहीये. मी एवढं कुठं इन्कमिंग आणत नाही. मी आता रेंटनीच राहते, म्हणजे 13-14 वर्ष झाले इथं येऊन मी रेंटनीच आहे. स्वतःचं काही नाहीये माझ्याकडे. मग मला लोक म्हणतात की तू ह्यांच्यापेक्षा भारी दिसते, भारी डान्स करते, तुझं एवढं छान, म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत, हा, तर तू ह्यांच्या समोर का नाही? मग मला इथं वाईट वाटते की ह्या वाईट करून समोर चालल्या, आपण चांगलं करून पण मागे. मग आपण चांगलं करतो हे वाईट आहे की वाईट करत नाही हे चांगलं आहे? हे त्याच्यात कन्फ्युज असते. खूप मन असं युद्ध करतो स्वतःशी की काय करावं.